अंड्याला आता चीर करते. जास्त करायचे ना सुकी ग्रेव्ही, ती मी आता ह्याच्यात भरतोय. चमच्यात मी पुरण पुसून घेतलंय आणि एवढं मी आता पाणी टाकलेलंय. श्री स्वामी समर्थ. चला मंडळी, आज मी अंड भरून करते. कढई तापली, मी आता तेल टाकतोय फोडणी करूसाठी. एक चमचा मोठा टाकलाय. तापा देते, बघूया तेल तापलं काय. तापलं. हे बघा, मी आता कांदा टाकते फोडणी. त्याला कांद्याने भाजून घ्या, कांदा टोमॅटो सुकी ग्रेव्ही साठी. त्याला त्याने अर्धा कच्चा कांदा भाजला. आता मी कढीपत्त्याचे 2-3 पानं टाकले, बारीक करून टाकले, कारण ग्रेव्ही मध्ये मिळायला पाहिजे म्हणून. सुकी ग्रेव्ही करूची आहे ना त्याच्यात. आता टोमॅटो टाकूया. त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकते, छोटावाला चमचा भरून. एक मी तमालपत्र टाकते, पान तमालपत्राचं. एक छोटा चमचा मी हळद टाकते. छोटा चमचा पाऊन मीठ टाकलंय. बघ, आता सुकी ग्रेव्ही होती. कांदा चांगलं भाजा करूया. आता हे बघा, हे छोटं एक चमचा मी मसाला टाकतोय. आणि एक चमचा गरम मसाला घेतलाय, तो टाकतोय. आणि आता मी याच्यात ना थोडा कांद्या खोबऱ्याचं वाटण सुक्या केलेला ता घालतलंय. हे बघा, एक चमचा भरून टाकतोय.
जरा झाकण ठेवते, तोपर्यंत मी कोथिंबीर बारीक करून घेते. कड येऊन दे. आणि ह्याच्यात कोथिंबीर घालते. ढवळूया. आणि आता मी तुमका अंडी उकडले ती दाखवतोय. धुवून बिवून उकडून घेतलेली आता ती सोलूया आणि त्यांचा चीर पाडून त्याच्यात भरूया. दाखवते मी आता. हा, हे बघा ग्रेव्ही झाली. आता मी बंद करते गॅस आणि अंडी तयार करूया. हे बघा अंडी मी धुवून बिवून उकडत ठेवून उकडून घेतली. आता मी सोलते त्याला. हे बघा अशी चांगली उकडली एकदम. हे बघा मी अंड्याला आता चीर करते. जास्त करायचे ना, 4 चीर करायचे, पण पूर्ण नाही करायचे. हलक्या हाताने करायचे. हे बघा, हे बघा असे मी चीर केले. हे बघा हे 4 चीर केलेले आहेत. हे बघा मगाशी पुरण केलंय सुकी ग्रेव्ही, ती मी आता ह्याच्यात भरतोय. हे बघा हे बघा अशी भरून घ्यायची. मी ह्याच बाजूला इथेच ठेवलेलं आहे, कारण त्याच कढईत परत शिजूची म्हणजे वाफ लाव एक बर, जास्त उशीर नाही. बघा भरून झाली. आता मी यांका वाफ लावून ठेवतले. हीच फोडणी केलेली याच्यात त्याच कढईमध्ये. आता हे बघा चमच्यात मी पुरण पुसून घेतलंय आणि एवढं मी आता पाणी टाकतलंय. जास्त टाकायचं नाही, फक्त खाली पुरण करपताना म्हणून टाकायचं थोडासा बस. त्याच्यात पुरण आता आहे बघा, भरपूर पुरण. त्याची ग्रेव्ही होते की त्यांना लागते. मी याच्यावर झाकण ठेवते कढ येऊसाठी, मग दाखवते तुमका. चला आता परतून घेऊया.
हलक्या हाताने परतायची. काय नाही त्यांना होणार, एकदा वाफ लागली की ती वितळणार नाही. आणि थोडी कढईची वगैरे चटणी अशी टाकायची ग्रेव्ही त्याच्यावर, ती त्याच्याच पोटाखालची. मध्ये भरपूर आहे ग्रेव्ही. हे बघ आता परतून घेतलंय व्यवस्थित. छान असं त्यांना कड पण येतोय. आता एका बाजून थोडा कड येऊ दे. तेल पण सुटलेलं आहे बघा चारी बाजून. तर तयार झालं हे भरलेलं अंड. वरून कोथिंबीर घालायची. तर सासूने केलेली ही आगळीवेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही बनवून पण पहा. रेसिपी आवडली तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.